हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी फ्रॉम स्वामी केक्स अँड बेक्स पळशी. तर हा आहे माझ्या पप्पांच्या बड्डेचा केक, जो की मी रात्रीच बनवते, कारण मला माझी मम्मी म्हणते भूत रात्रीचे काम करतात म्हणून. तसं काही नाही आहे, मला वेळच रात्री मिळतो. तर हा त्यांच्या बड्डेचा केक होता जो मी बनवून घेतला. आणि बऱ्याच लोकांचं असं क्वेश्चन आहे की होम बेकरकडचे केक इतके महाग कसे असतात. तर होम बेकरकडचे केक महाग यासाठी असतात की जेव्हा तुम्ही ऑर्डर देता तेव्हा ते केक फक्त तुमच्यासाठी स्पेशली बनवले जातात, जसं की बेकरीमध्ये नाही आहे. बेकरीमध्ये भरपूर बेकरीजमध्ये की केकच बनत नाहीत, ते कुठून तरी बाहेरून ऑर्डर करतात केक. जो त्यांचा स्टॉक असेल तो स्टॉक बाहेरून ऑर्डर केलेला असतो आणि त्याच्यानंतर तो केक इथं सप्लाय केला जातो, जे की कोणी कस्टमर त्यांच्या असतील तिथं. आणि ज्या बेकरीमध्ये केक्स बनतही असतील तर तिथं असं असतं की केक हे एकच त्यांचं मेन प्रोडक्ट नाही आहे. केकच्या शिवायही त्यांचे बरेच मेन प्रोडक्ट्स असतात, अदर प्रोडक्ट्स, जसं नानकटाई असेल, पेस्ट्री असेल किंवा अजून काही गोष्टी असतील ज्या आपल्याला बेकरीमध्ये बघायला मिळतात. तर होम बेकर जेव्हा तुमच्यासाठी केक बनवतो ना, तेव्हा त्याचा स्पॉन्ज, त्याच्यासाठी लागणारं शुगर सिरप इतक्यापासून प्रत्येक गोष्ट फ्रेशली प्रिपेअर करायची असते. तर त्यामुळं होम बेकरकडचे केक जे असतात ते तुम्हाला थोडेसे कॉस्टली पडू शकतात, पण जर चवीचं खायचं असेल तर पैसे पण ह्याच्यात मोजायला लागतील. सो माझे जे कोणी कस्टमर्स असतील किंवा होम बेकर फ्रेंड्स आहेत त्यांना मी एकच सांगेन की क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करून तुम्ही कमी पैशात केक विकू नका. कारण जर लोकांना असेच केक खायचे असतील जे की फ्रेश नाही आहेत किंवा काय असे त्याच्यासोबत प्रॉब्लेम्स आहेत, तर मग ते बेकरीतनं पण केक घेऊ शकतात. पण जर आपण होम बेकर आहे तर आपलं काम आहे की आपल्या कस्टमरला फ्रेश आणि टेस्टी केक आपण देऊ शकलो पाहिजे. आपल्या केकमध्ये ती क्वालिटी पाहिजे. आणि कस्टमर ही निवडताना मी एकच सांगते की क्वालिटेटिव्ह कस्टमर निवडा. प्रत्येक वेळी जर त्यांच्यासोबत तुम्हाला 2-2 गोष्टीवरती वाद घालायला लागत असतील तर असे कस्टमर नसले तरी चालतील. माझे बरेच असे कस्टमर्स आहेत जे माझ्यासोबत पैशासाठी वाद घालतात, बट मी 1 ते 2 शब्दात तिथं विषय सोडून देणारी मुलगी आहे, त्यामुळे मला ती गोष्ट